नमस्कार पशुपालक मित्रांनो. आज सकाळी सकाळी एक महत्वाच्या विषयावर मी एक व्हिडिओ बनवत आहे, जो की तुमच्यापर्यंत पोहोचणं खूपच गरजेचं आहे. मित्रांनो, थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की कुठल्या मुद्द्यावर आपण व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आपल्या गोट्यामध्ये 80,000 90,000 लाख रुपयाची लाख लाख रुपयाची जनावर असतात, गायी असते, म्हैस असते. पण सर्रास जनावरांमध्ये एक असा प्रॉब्लेम जाणून येतो की त्यांचं येल्यानंतर अंग बाहेर पडतं. तर हे अंग बाहेर पडणं म्हणजे एकदम खतरनाक असा आजार आहे मित्रांनो. आजार कशामुळं की त्याच्यावरती माशा बसून आसाडी पडणं, त्याच्यामध्ये साईट इन्फेक्शन होणं, असे बरेचसे प्रकार असतात. जरी डॉक्टरांना जरी आपण त्या विषयावर ट्रीटमेंटसाठी बोलवलं तरी ती ट्रीटमेंट एकदम सावकाश पद्धतीने असते. कारण की गाईचा जो माया अंग आहे ते जे आहे ना मित्रांनो, एकदम सेन्सिटिव्ह आणि नाजूक असल्यामुळं तिथं जास्तीत जास्त पॉवरचे स्प्रे मारणं किंवा इंजेक्शन करणं असं जास्त डॉक्टर टाळायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं ती जी ट्रीटमेंट आहे ती सावकाश आणि व्यवस्थित अशी हळूहळू चाललेली असते. तर मित्रांनो, ह्या अगोदर पण आपले जे पूर्वज आहे ते पण गाई म्हशी पाळत होते आणि त्यांना पण ह्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागायचं, या प्रॉब्लेमला त्यांना पण फेस करावं लागायचं. तर त्यांचे जे काय उपाय होते, घरगुती पद्धतीचे उपाय, आणि हे घरगुती पद्धतीचे उपाय जास्तीत जास्त हरियाणा, पंजाब या ठिकाणी जास्तीत जास्त चालतात. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे उपाय करायला काय अडचण आहे, काय समजतच नाही. कारण की हा उपाय एक असा आहे की या उपायामध्ये तुम्हाला मित्रांनो, आपण जे खातो तो गूळ घ्यायचा आहे. आणि गूळ जो पांढरा आहे तो नाही घ्यायचा, जो काही असा काळसर गूळ आहे किंवा जो थोडा लालसर गूळ आहे. कारण की पांढऱ्या गुळामध्ये जरा जास्त केमिकल असतं आणि लालसर गुळामध्ये, काळपट गुळामध्ये केमिकल थोडंसं कमी असतं. तर गूळ गायला देणं म्हणजे ह्याच्यात काही साईड इफेक्ट नाही. कारण की गाय येल्यानंतर तिच्या जे काही खनिजांची झीज झालेली असते, जे काही कॅल्शियमची कमतरता झालेली असते, ती गूळ दिल्यानंतर आणि बाजरी दिल्यानंतर तिची कॅल्शियमता भरून येत असते. तर गुळाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मित्रांनो. एक लिंबाच्या आकारा एवढा गूळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सहजासहज तुमच्या रानात, माळावर, बांधावर, तालीवर कुठं पण एकदम शोधलं तर सापडेन अशी वस्तू म्हणजे ती म्हणजे लाजाळूची पानं. लाजाळूची वनस्पती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याची पानं घ्यायची आहेत थोडी, आणि ते लिंबा एवढ्या गुळामध्ये ती मिक्स करून ती गायला 2-3 वेळा चारायचं आहे सकाळी. तर ही जे आयुर्वेदिक आपला घरगुती उपाय आहे, याच्यात कुठलाही जास्त खर्च नाही किंवा काय नाही, पण याचा फायदा मात्र 100% होत असतो. कारण की जी गाईचं अंग बाहेर पडलेलं आहे, म्हशीचं जे अंग बाहेर पडलेलं आहे, ते हे उपाय केल्यानंतर 100% मित्रांनो गायीला आराम पडतो. आणि हे जे उपाय आहेत तुम्ही करून बघत जा आणि करून बघून अनुभव घेत जा. कारण की बरेचसे यूट्यूबर काही व्हिडिओ बनवत असतात, सांगत असतात, पण आपल्याला खरंच या व्हिडिओचं जर उपायाचं जर काही साईड इफेक्ट होत नसेल आणि साईड इफेक्ट काही नाही पण, तर आपल्याला करून बघण्यात काहीही अडचण नाही. बरेचशा शेतकऱ्यांनी हे उपाय केलेले आहेत आणि त्यांना 100% याचा पुरेपूर फायदा झालेला आहे. तर तुम्ही पण हा उपाय करा आणि आपल्या पशूंची व्यवस्थित काळजी घ्या. जर तुम्ही या चॅनलला नवीन असता तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण नवीन नवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.